परभनी मामले पर बात करते हुए केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कहा है कि सिर्फ विरोध करने पर उन्हें गिरफ्तार करना और पीटना गलत है। रामदास आठवले ने परभनी मामले पर अपना बयान देते हुए कहा कि वहां आगजनी तो हुई होगी, लेकिन उस जगह कोई जान माल का नुकसान नहीं हुआ है। केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले ने नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस में सीधे तौर पर आरोप लगाया है कि सोमनाथ सूर्यवंशी की मौत पुलिस की पिटाई से हुई है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास गृह मंत्रालय रहते हुए परभनी घटना पर कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है, लेकिन वह इस संबंध में उनसे बात करेंगे। पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागाने संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेछूटपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणे अत्यंत चुकीची बाब आहे। सरकार जरी आपलं असलंही तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक सगळ्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होता। सगळ्या पक्षामध्ये जर काही उद्रेक झालाही नाही, आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असतं ना की एकदा बाहेर पडले, कुठं टायर जाळले, कुठं दगडफेक केली, गाड्यावरती काय थोडी तोडपाड झाली, पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याला जबाबदार धरलं नाही। म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही। आणि लॉकअप मध्ये असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता, तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे। त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी तिथे आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता। दिवसभर तो काम करायचा, तो कॉलेजही करायचा आणि असा सुशिक्षित असणारा जो तरुण होता, तो कसला आजारी नव्हता। त्याच्या आईची त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता। 30-35 वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे। सरकार आपलं असतानाही आणि खासं देवेंद्रजींच्याकडे आहे, तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहेत अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळाली पाहिजे। त्यांच्या कुटुंबातले त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। त्याच्यामध्ये तर ही घटना ही अत्यंत मनाला चटका लावणारी आहे। म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली, पण त्याच्या अंगावरती मोठे वण होते। पोलिसांनी मोठी मारहाण केल्याचे त्याच्या खुणा अंगावर आहेत, त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ॲक्शन 10 तारखेला हा प्रकार घडला। आता त्याला 20-21 दिवस 23-24 दिवस होत आहेत, तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी आरपीआयच्या वतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे। त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी ही आमची या संबंधात मागणी आहे। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कार्मल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।